गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. मराठी नववर्षाच्या निमित्तानं आज राज्यभरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय. पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघाल्या आहेत. मोठ्या संख्येनं ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबतच पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झालेला पाहायला मिळतोय. एकंदरीतच आपण पाहतोय या सगळ्या शोभायात्रा ज्या आहेत त्या आता राज्यभरात ठिकठिकाणी निघतायत. अगदी लेझिम पथकं सुद्धा या ठिकाणी दिसतायत. ढोल ताशांचा गजर दिसतोय आणि नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण मराठी जन करतायत. या संपूर्ण जो जल्लोष आहे, नवीन वर्षाचा जो जल्लोष आहे त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. वैदेही, नेमकं तू कुठे आहेस आणि सध्या तिथे उत्साह कसा दिसतोय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नक्कीच आपण बघतोय की नव्या वर्षाचं स्वागत जे आहे ते अत्यंत जल्लोषामध्ये दरवर्षी केलं जातं आणि मी आता उभी आहे गिरगाव येथे. गिरगाव येथून शोभायात्रा दरवर्षी निघते आणि आपण बघतोय की त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या आहेत त्या महिला जमलेल्या आहेत. अनेक पुरुष देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले बघायला मिळत आहेत. आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत. ते काय सांगाल, कारण आपण बघतोय की या ठिकाणी पाटी लिहिलेली आहे. माय मराठी हा उल्लेख देखील केलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतरची यंदाची ही थीम आहे. हो, यावर्षीची थीम आहे की माय मराठी. तर त्यामुळे गिरगावचा पाडवा हा एक लेख आहे, एक आर्टिकल आले यावर्षी. त्याच्यावर एक डॉक्टर नेर म्हणून आहे, त्यांची ते एक काव्य चारोळी, ते मला फार आवडलं म्हणून मी हे लावलं इकडे करून. आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर अनेक जण खरं तर या पाडवा रॅलीमध्ये सहभागी देखील झालेले पाहायला मिळतात. आपण यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. तर काय सांगाल, अत्यंत सुंदर दिसताय तुम्ही आणि बाईक देखील खूप छान तुम्ही सजवली. थँक्यू सो मच. आज आपला गुढीपाडवा आहे, मराठी माणसाचा सण आहे. पहिला सणाची सुरुवात झालेली आहे आणि मल्हार जे आपले जय मल्हार आहेत त्यांचं मी आज वेश धारण केलेलं आहे आणि ते आपलं आराध्य दैवत आहे म्हणून सुरुवातच देवापासून सुरू केली जाते असं मी ठरवलेलं आहे. या ठिकाणी खरं तर अनेक बाईक्स ज्या आहेत, अनेक स्कूटर्स ज्या आहेत त्या सजवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत. ताई, काय सांगाल, या ठिकाणी जी आहे ती तुमची देखील बाईक खूप सुंदर सजलेली आहे आणि थीम काय आहे नेमकी? थीम मराठी माणूस, म्हणजे आता छावा मूवी जसा प्रसिद्ध झाला आहे त्याची एक थीम मराठीचा, एक शिवाजी महाराजांची थीम म्हणून आम्ही एक हे केलं आहे. आणि त्या काळात जसे जे स्त्रिया लढायच्या ती थीम एक आहे की एक इंडिपेंडंट वुमन, ती एक. तर की वेगवेगळ्या थीम खरं तर या निमित्तानं या महिलांनी केलेली पाहायला मिळत आहे. प्रत्येकाने आपण बघतोय की बाईक्स देखील मोठ्या प्रमाणात रंगवलेली पाहायला मिळते. ताई, काय सांगाल की सजवलेली आहे सुंदर पारंपरिक पद्धतीनं, फुलांची सजावट आहे बाईकची, काय सांग? हो, आज गुढीपाडवा आहे, मराठी माणसांचा सण आहे. मी पहिल्यांदा आली आहे इथे, मला खूप छान वाटतंय. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. बघतोय की महिला आणि पुरुष देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रॅलीजमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि आपण यांच्याकडून देखील एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जरा काय सांगाल, रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात, पारंपरिक वेशभूषा केलेली आहे शंभूराजांप्रमाणे. यावेळी शंभूराजांना शंभूराजांना महत्त्व दिलं आहे. म्हणजे ते तर म्हणजे ते तर काय बोलू शकतो आता. या निमित्ताने मी एक्सप्लेन नाही करू शकणार.
वैदे गिरगावात आणि आपण खरं तर- सध्या पाहतोय की अतिशय जल्लोष या ठिकाणी दिसतोय. एक थीम घेऊन सगळेजण या ठिकाणी उभे आले आहेत, बाहेर पडलेले आहेत आणि शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो डोंबिवलीत सुद्धा असा जल्लोष दिसतोय. राज्यभरात नेमकं जल्लोष कसा आहे याचा आढावा घेत राहू, तर गिरगावातील शोभायात्रेचाही आढावा आपल्याकडून घेऊ. अशाच जोडून राहा वैदेवी. तुर्तास धन्यवाद.